हे देवा, आज जोरदार वादळी पाऊस पडू दे, किंवा विनायक सरांच्या बाईकचा टायर थोडासा तरी पंक्चर होऊ दे, किंवा त्यांना अचानक 101 अंश ताप येऊ दे. म्हणजे आज काहीही चमत्कार घडू दे, पण विनायक सर वर्गात येऊ नयेत. मी तब्बल 11 नारळ अर्पण करीन, 5 उपाशी लोकांना जेवू घालीन. बस, मला त्या हिटलर सरांपासून वाचव. असे मनात म्हणत अनन्या स्टडी रूममध्ये बसली होती. केमिस्ट्रीचं पुस्तक तिच्यासमोर उघडं होतं. दोन्ही हात जोडून ती देवाकडे विनायक सरांसाठी अपशकुनाची प्रार्थना करत होती. तिला अजिबात कल्पना नव्हती की तेच विनायक सर दारात उभे राहून तिचं हे सगळं धार्मिक ब्लॅकमेल ऐकत होते. कपाळावर आट्या पडलेल्या. जसा त्यांनी दारावर टकटक केली तसा अनन्याचा जीवच निघून गेला. तिचं हृदय थेट घशात अडकलं. भीतीमुळे मागे ओढून पाहायचीही तिची हिंमत झाली नाही. विनायक सर आत आले आणि तिला थरथरताना पाहून म्हणाले, "उभी राहा. नक्कीच तुला टेस्ट आठवत नसणार, म्हणूनच मला इतक्या शाप देत होतीस. पण मी फारच प्रामाणिक माणूस आहे. माझ्यावर अशा शापचा काहीच परिणाम होत नाही. आज तू फक्त 2 प्रश्न नाही, तर संपूर्ण चॅप्टरची टेस्ट देणार आहेस. आणि तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे." असे म्हणत त्यांनी घड्याळाकडे पाहिले. "टाइम स्टार्ट. आता." "सर, सर, सर प्लीज, या चॅप्टरमध्ये 10 प्रश्न आहेत. अर्ध्या तासात कसं पाठ करू? प्लीज, आय एम सॉरी. मला माहीत नव्हतं की तुम्ही 10 मिनिटं आधीच येणार आहात." अनन्या जवळजवळ पाया पडत म्हणाली. विनायक शांतपणे म्हणाले, "अनन्या, तू आधीच 5 मिनिटं वाया घातलीस. आता फक्त 25 मिनिटं उरली आहेत. बस, मग काय?" अनन्याने पुस्तक उघडलं आणि अशा प्रकारे पाठांतर सुरू केलं, जणू ऑलिम्पिकमध्ये रट्टा मॅरेथॉनचं सुवर्णपदक मिळणार आहे. पण तिचं अभ्यासात अजिबात लक्ष लागत नव्हतं. तिच्या वडिलांची, मकरंद साहेबांची इच्छा होती की मुलीने मेडिकलमध्ये टॉप करावं आणि डॉक्टर बनावं. जेव्हा अनन्याची 9वीची मार्कशीट मकरंद साहेबांच्या हातात आली, तेव्हा त्यांचे होशच उडाले. "तुझ्या डोक्यात भुसा भरलाय का? असे कसे मार्क्स आणलेस?" अनन्या नजर खाली घालून डोळ्यातून अश्रू डाळत उभी राहिली. "पप्पा, तुम्ही बोर्डचे शिक्षक आहात म्हणून खूप कडक आहात. तुम्हाला माहीत नाही, यावेळी मोठा घोटाळा झाला आहे. जेवढे चांगले विद्यार्थी होते त्यांचे पेपर लाखोंमध्ये विकले गेले. माझ्या एकाही मित्राला चांगले मार्क्स मिळाले नाहीत. मी खूप मेहनत केली होती." अनन्याने थरथरत आवाज पुन्हा एकदा, "खोटं बोललं." "खोटं बोलू नकोस अनन्या." वडिलांचा आवाज आणखी कठोर झाला. "सगळ्यांचे पेपर चांगले गेले आहेत आणि ते चांगल्या मार्क्सनी पास झाले आहेत. बोर्डच्या शिक्षकांची तुझ्याशी काही वैयक्तिक दुश्मनी होती का? माझ्याशी कारणं सांगू नकोस. तुझ्या संपूर्ण वर्गाचा निकाल तुझ्या प्रिन्सिपलनी मला सांगितला आहे आणि तू संपूर्ण वर्षभर काय करत होतीस हेही मी तुझ्या टेस्टच्या वही पाहून समजून घेतलं आहे. सगळं सत्य प्रिन्सिपलनी मला आधीच सांगितलं आहे." आणि म्हणूनच अनन्या शांतपणे आईवडिलांची ओरड ऐकत उभी राहिली. वडील रागात पुढे म्हणाले, "आजपासून मोबाईल बंद. मित्रमैत्रिणींसोबत येणं जाणंही बंद. इतके वाईट मार्क्स आणून तू मला लाजवले आहे." मागे उभा असलेला तिचा लहान भाऊ तिची ओरड ऐकून हसत तिची थट्टा करत होता. अनन्याने राग गिळून टाकला. मनात खूप काही बोलायचं होतं, पण मजबुरीने ती गप्प राहिली. वडिलांनी तिच्यासाठी एक नवीन मेल ट्युटर ठेवला. तो युनिव्हर्सिटीमध्ये शिकवणारा एक तरुण विद्यार्थी होता, पण अतिशय कडक आणि खडूस. वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की अनन्यावर पूर्ण कडकपणा ठेवा. 9वी आणि 10वीचे पेपर ती पुन्हा देणार होती आणि निकाल कोणत्याही परिस्थितीत चांगलाच हवा होता. अनन्याला मेल ट्युटरकडून शिकणं अजिबात आवडत नव्हतं, पण वडिलांसमोर ती काहीच बोलू शकली नाही. चॅप्टर पाठ न झाल्यास विनायक फारच कडक वागत. अनावश्यक बोलणं तो अजिबात करत नसे. आईने तिचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला होता. "आई, फक्त 5 मिनिटांसाठी दे ना. व्हॉट्सॲपचे मेसेज तरी वाचू दे." अनन्याने विनंती केली. उत्तरादाखल आईचे डोळे आणखी कठोर झाले. "एक शब्द जरी जास्त बोललीस तर फार ओरड बसेल." अनन्याने हट्ट धरला. मन खूप जड झालं. डोळ्यात अश्रू आले. तिला रडताना पाहून आईचा राग आणखी वाढला. "अनन्या, मला त्रास देऊ नकोस. इथून निघ, नाहीतर मी तुझी शिक्षा आणखी वाढवेन."
ती आपल्या खोलीत आली. तिच्या खोलीची खिडकी बाहेरच्या बाजूला उघडत होती. तेथून तिला एक आईस्क्रीमवाला दिसला. "आईस्क्रीमवाले भैया, थांबा," असे ती खिडकीतून ओरडली आणि शाळेच्या बॅगेतून पैसे काढून तिने एक आईस्क्रीम घेतली. मनातल्या मनात ती कुरकुरत राहिली. काय विचित्र जबरदस्ती आहे ही. मोबाईल न पाहण्याचा आणि अभ्यासाचा काय संबंध? मी मेहनत तर केली होती ना. आणि मला कुठे माहीत होतं की तो कडक शिक्षक पूर्ण पेपर वाचणार. मला वाटलं होतं सुरुवातीचे प्रश्न करू आणि शेवटच्या 4 ओळी बघू. मध्ये काय लिहिलंय ते कोण वाचतं? आणि त्या शिक्षकांनी वरून माझे सगळे मार्क्सच कापले. आता ट्युशनचे सर सुद्धा इतके कडक की हालायलाही देत नाहीत. रागात बडबड करत ती आईस्क्रीम खात होती. ना निकालाची चिंता ना मार्क्सची. तेवढ्यात सुचित खोलीत आला आणि म्हणाला, "विनायक भाऊ आले आहेत." अनन्याने झटपट आईस्क्रीम संपवली, बॅग उचलली आणि स्टडी रूममध्ये गेली. "बसा," विनायक म्हणाले. अनन्या हळूहळू एक एक पाऊल टाकत समोरच्या खुर्चीवर बसली आणि बॅग टेबलावर ठेवली. विनायक सरांनी घड्याळाकडे पाहिलं आणि थंड आवाजात म्हणाले, "इथे शिक्षकांना गुड आफ्टरनून म्हणायची पद्धत नाही का?" अनन्याने मान खाली घातली. "सॉरी सर, गुड आफ्टरनून." "हां, गुड आफ्टरनून," त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं. "पुस्तक काढ आणि 9वीची मार्कशीट सुद्धा." अनन्याने पुस्तकं आणि मार्कशीट पुढे केली. मार्क्स पाहून तिचं हृदय आकसून गेलं. इतके कमी मार्क्स? त्यांनी एक नजर मार्कशीटकडे आणि मग अनन्याकडे टाकली आणि पुस्तकांची पानं चाळत म्हणाले, "पुस्तकं तर बरीच स्वच्छ दिसतात. वाटतं संपूर्ण वर्षभर याचा काहीच उपयोग झाला नाही." अनन्याच्या मनात आलं, यांना कसं कळालं? पूर्ण वर्ष मित्रांच्या घरी आणि मोबाईलमध्येच गेलं होतं. विनायक कडकपणे म्हणाले, "अभ्यासाच्या बाबतीत मला शिस्त फार महत्त्वाची वाटते. वेळेवर काम नाही तर कडक शिक्षा ठरलेलीच असते. मला नरमाई माहीत नाही. माझ्यासाठी विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी, मुलगी किंवा मुलगा नाही." त्यांचं बोलणं ऐकून अनन्या थोडी घाबरली. मग त्यांनी गणित सुरू केलं. गणितात तिचं डोकं पूर्ण रिकामं झालं होतं. तिला अशी गोंधळलेली पाहून विनायक म्हणाले, "इतकं सोपंही येत नाही." अनन्याने मान खाली घातली. गणित समजावून सांगितल्यानंतर त्यांनी तिला खूप सारे प्रश्न दिले. "आता हे सगळे सोडवून दाखव." विनायक स्वतःही युनिव्हर्सिटीत BBAच्या शेवटच्या सेमिस्टरला होता. होम ट्युशन घेत होता आणि घरच्या छोट्या व्यवसायात हातभार लावत होता. अर्ध्याहून अधिक प्रश्न तिचे चुकले. विनायक म्हणाले, "प्रत्येक प्रश्न आता 25 वेळा लिहून दाखव." लिहिता लिहिता अनन्या थकली. बोटं दुखायला लागली. निघताना विनायक कडक आवाजात म्हणाले, "उद्या मी एक काठी घेऊन येणार आहे. तू बोलण्याने शिकणारी वाटत नाहीस. तुला पाहिलं की ती म्हण आठवते, लातो के भूत बातों से नहीं मानते. तूही तशीच आहे." अनन्याने घाबरून मान हलवली आणि म्हणाली, "प्लीज सर, मला मार खायचा नाही." तिचे डोळे भरून आले. ती मान हलवत हळूच म्हणाली, "प्लीज सर, मी प्रयत्न करीन, पण मार नको. मला माराची भीती वाटते." विनायक हलकसं हसत म्हणाले, "नाही, जोपर्यंत तुला मार बसणार नाही तोपर्यंत तू अभ्यास करून दाखवणार नाहीस. आणि तुझ्यासारख्यांवर कडकपणा नसेल तर काहीच होत नाही." मग पुन्हा कडक आवाजात पुढे म्हणाले, "मी जितक्या मुलांना ट्युशन देतो त्यात तू सगळ्यात जास्त निष्काळजी आणि नालायक आहेस. तू 10वीत कशी पोहोचलीस तेच कळत नाही." त्या क्षणी पुन्हा एकदा टेस्ट चुकल्यावर त्यांनी काठीने तिच्या हातावर मार दिला. तेव्हा अनन्याचे होशच उडाले. वेदनेने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विनायक रागाने म्हणाले, "अश्रू पुस, एकही अश्रू पडता कामा नये. लाज नाही वाटत? इतकी उंच झाली आहेस. वाटतच नाही तू 10वीत शिकतेस. नक्कीच तुझ्या वर्गात सगळ्यात तू उंच असशील. तरीही तुला थोडाही पश्चाताप नाही. हा धडा मी तुला 4 वेळा समजावला आहे, 6 वेळा टेस्ट घेतल्या आहेत, तरीही त्यात चुका." तो खरोखर थकला होता. त्याला वाटत होतं की ही मुलगी गंभीर होण्यास तयारच नाही, पण शेवटी कडकपणाचा परिणाम दिसू लागला. दुसऱ्या दिवशी अनन्याची संपूर्ण टेस्ट अगदी बरोबर झाली. वेळ हळूहळू पुढे सरकत गेला आणि प्रत्येक वेळी त्याचं येणं तिच्यासाठी एक नवीन परीक्षा ठरू लागलं. आज तिलाही एक टेस्ट द्यायची होती. पण आकाशात काळे ढग पाहून तिचं मन आनंदाने भरून आलं.
आज नक्कीच पाऊस पडणार असा आनंदी विचार करत ती हलक्या पावलांनी लॉनमध्ये फिरू लागली आणि तिचा लहान भाऊ सुचितलाही सोबत घेऊन आली. थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. सुचितने पाईप उचलून अनन्यावर पाणी सोडलं. अनन्या पूर्णपणे भिजली होती. पाईप हातात घेऊन तिनेही सुचितवर पाणी मारायला सुरुवात केली. तेव्हा तो पळून गेला. "कुठे जाणार आहेस रे?" असं म्हणत अनन्याने पाईप बाहेरच्या गेटकडे वळवला. जसा सुचित आत येईल तसंच पाणी त्याच्यावर पडावं म्हणून. पण आत येणारा सुचित नव्हता. समोर उभा होता विनायक. डोळ्यावर काळा चष्मा, चेहऱ्यावर राग. त्याचे कपडे पूर्णपणे भिजलेले होते. विनायक सरांना पाहताच अनन्या घाबरून गेली. "सर, मला वाटलं सुचित आहे." "बाय गॉड, मला अजिबात कल्पना नव्हती की तुम्ही आहात," ती घाईघाईने बोलली. तिला हेही लक्षात आलं नाही की पाईप अजूनही विनायककडेच रोखलेला आहे. "हा काय उद्धटपणा आहे अनन्या. पाईप खाली ठेव." विनायक रागाने म्हणाले. अनन्याने ताबडतोब पाईप तिथेच फेकला आणि आत पळ काढला. अरे देवा, हे कुठून भूतासारखे अचानक समोर येतात. आता मला सोडणार नाहीत. तिची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती. तिने पटकन कपडे बदलले आणि पुन्हा स्टडी रूममध्ये आली. विनायक रुमालाने चेहरा पुसत होते आणि कपाळावर आठ्या आणून अनन्यासमोर उभे होते. "तू खरंच विचित्र वेडी मुलगी आहेस. लहान मुलांसारखं पाण्यात खेळताना तुला लाज वाटत नाही का?" अनन्या गप्प राहिली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तिचं मौन पाहून खोल श्वास घेत त्यांनी विचारलं, "केमिस्ट्रीची टेस्ट पाठ केली आहेस ना?" अनन्याने पटकन वही काढली, पण तिला काहीच आठवत नव्हतं. तरीही 10 मिनिटं देण्याची हिंमत तिने केली नाही. सरांनी पटकन प्रश्न लिहून दिले आणि म्हणाले, "लवकर टेस्ट सुरू कर." तिला काही आठवत नसताना ती काय लिहिणार होती? 1 तासानंतर विनायकांनी तिचं काम तपासलं आणि ते संतापले. "मी सांगितलं होतं टेस्ट पाठ कर. का नाही केलीस?" अनन्याने पटकन कारण दिलं. "सर, पाऊस पडत होता ना, म्हणून." त्यांनी तिला प्रचंड रागाने पाहिलं. त्याला त्या क्षणी एवढा राग आला की त्या मुलीला ओढत बाथरूममध्ये नेऊन पाण्याने भरलेल्या टबमध्ये तिचं डोकं बुडवून ठेवावं, असं त्यांच्या मनात आलं. तो मागील 1 तास तिच्या टेस्ट संपण्याची वाट पाहत होता, म्हणजे तपासून दुसरं काम देऊन इथून निघता येईल. पण तिने अख्खा तास वाया घातला होता. जणू काही घडलंच नाही. वरून कारण देत होती की पाऊस पडत होता. मात्र स्वतःवर ताबा ठेवत तो शांत राहिला, कारण सध्या तो फक्त तिचा शिक्षक होता आणि फार पुढे जाऊ शकत नव्हता. तरीही कडक आवाजात तो म्हणाला, "पावसाचा आणि टेस्टचा काय संबंध? पाऊस रोज पडत नाही, पण टेस्ट कधीही होऊ शकते." रागाच्या भरात त्याने तिचा कान पकडून जोरात मुरगळला. अनन्या वेदनेने तडफडून गेली. पुढे जे काही अभ्यासायला देईन ते वेळेवर पाठ असायलाच हवं. वादळ आलं तरी, प्रलय झाला तरी. समजलं? विनायक तिच्या वागण्याने पूर्णपणे वैतागला होता. अभ्यास सोडून बाकी सगळीकडेच तिचं लक्ष असायचं. त्याने तिचं कान सोडत रागाने म्हटलं, "हात दे इथे." अनन्या आश्चर्याने म्हणाली, "का सर?" विनायक गंभीरपणे म्हणाला, "कारण शिक्षा मिळाल्याशिवाय तू लक्षात ठेवणार नाहीस." मग त्याने अनन्याचा हात पकडला, आपला पाय तिच्या 2 बोटांमध्ये ठेवला आणि ती बोटं जोरात दाबली. अनन्या वेदनेने करकचून ओरडली. डोळ्यात पाणी तरळू लागलं. ती हात सोडवायचा प्रयत्न करत होती, पण विनायकची पकड इतकी घट्ट होती की हात हलूही शकत नव्हता. "पुढे नीट पाठ केलंस तर तुला हा त्रास सहन करावा लागणार नाही. बोल, पाठ करशील ना?" विनायकने विचारलं, कारण तो त्या मुलीच्या निष्काळजीपणाला पूर्णपणे कंटाळला होता. अनन्याने डोळ्यातील अश्रू पुसत म्हटलं, "येस सर." विनायकने तिचा हात सोडला, पेन हातात घेतला आणि म्हणाला, "उभी राहा आणि आत्ताच सगळे प्रश्न पाठ करा. आज तू टेस्ट देईपर्यंत मी इथून जाणार नाही. रात्रीचे 12 वाजले तरी चालतील. 6 महिन्यांनी तुझे पेपर आहेत आणि तुला जराही पर्वा नाही." अनन्या लाल झालेल्या बोटांकडे पाहत रडत होती. मनातल्या मनात ती विनायकला शिव्या देत होती, त्याला दोष देत होती, पण तरीही तिने धैर्य एकवटले आणि उभी राहिली.
विनायकची पुस्तकं आणि नोट्स तिच्या समोरच ठेवलेली होती. तोही सलग 2 तास अभ्यास करत बसला होता. अनन्यानेही पूर्ण लक्ष देऊन सगळे प्रश्न पाठ केले. त्या दरम्यान सुचित चहा आणि पकोड्यांची प्लेट घेऊन आला. अनन्याने पाहिलं, विनायक आरामात पकोड्यांसोबत चहा पित होता आणि ती बिचारी हावऱ्या नजरेने पकोड्यांची प्लेट रिकामी होताना पाहत होती. किती अडाणी आणि रानटी माणूस आहे हा. एक पकोडा खाण्यासाठी विचारलं असतं तर काय बिघडलं असतं. वरून एवढ्या जोरात बोटं मुरगळली. देव करो याला लंगडी लोडी बायको मिळो. 2 तासात अनन्याने सगळे प्रश्न पाठ केले आणि टेस्टही दिली. 3 तास विनायक तिथेच बसून होता. अरे वा, आज तर टेस्ट बऱ्यापैकी दिलीयस. माझ्या मते तुला रोजच अशी शिक्षा मिळायला हवी, तेव्हाच तू नीट राहशील. असं म्हणत त्याने चहाचा शेवटचा घोट घेतला, कप टेबलावर ठेवला आणि निघून गेला. अनन्याने सुटकेचा श्वास घेतला. ती बाहेर आली आणि आईला विचारलं, मम्मा, भूक लागली आहे, पकोडे कुठे आहेत? आईने लगेच उत्तर दिलं, अरे, ते सगळे संपले. मग अनन्याचा सगळा राग सुचितवर निघाला, कारण त्याने तिच्या वाट्याचे पकोडे खाल्ले होते. अनन्याने सुचितला 2 थाप मारल्या. तो जोरजोरात रडू लागला. वेळ हळूहळू पुढे गेला आणि परीक्षा दिल्यानंतर यावेळी अनन्याचा निकाल चांगला लागला. ए ग्रेड 88%. वडील खुश झाले, पण सगळं श्रेय विनायकला दिलं गेलं. अनन्यासाठी कौतुकाचा एक शब्दही निघाला नाही. सगळी मेहनत त्या मुलाची आहे. खूप मेहनत घेतली आहे त्याने. मी विचार करतोय, शहरातल्या प्रसिद्ध मिठाईचा डब्बा त्याला द्यावा, असं मकरंदजी म्हणाले. वडिलांचं बोलणं ऐकून अनन्या म्हणाली, पप्पा, मीही मेहनत घेतली आहे ना, मला गुलाबजामुन आणून द्या. तेही 1 किलो, आणि त्यातून सुचितला एकही मी देणार नाही. मकरंदजी म्हणाले, का देऊ मी तुला काही? तुझ्या मेहनतीचा निकाल मी गेल्या वर्षीच पाहिला आहे. ही सगळी मेहनत विनायकची आहे. दुसऱ्या दिवशी विनायक आला तेव्हा मकरंदजींनी फीच नाही तर मिठाईचा डब्बाही दिला. विनायक युनिव्हर्सिटीच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये होता आणि अनन्याला शिकवण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. पेपर झाल्यानंतर अनन्याला मोबाईल परत मिळाला आणि मित्रमैत्रिणींसोबत ये-जा करण्याची परवानगीही मिळाली. तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण अजूनही अभ्यासात तिचं मन लागत नव्हतं. विनायक अजूनही तिला ट्युशनसाठी येत होता, पण आधीच्या तुलनेत आता त्याचा कडकपणा थोडा कमी झाला होता. किंवा कदाचित जाणून-बुजून त्याने तिला थोडी सवलत दिली होती. कॉलेज झाल्यावर अनन्या आणि तिच्या मैत्रिणी एका रेस्टॉरंटमध्ये बसल्या होत्या. तेवढ्यात अचानक अनन्याची नजर समोरच्या टेबलकडे गेली, जिथे विनायक बसला होता. त्याच्यासोबत 2-3 मुलगेही होते. सगळे जेवण करत होते. अनन्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मैत्रिणींनी आश्चर्याने विचारलं, काय झालं अनन्या? अनन्याने मान खाली घातली आणि म्हणाली, समोर जे बसले आहेत ना, ते माझे सर आहेत. मैत्रिणींनी लगेच मागे वळून पाहिलं. ओफ, अनन्या, तुझे सर किती हँडसम आहेत. रिद्धी त्या देखण्या मुलाला पाहून अक्षरशः वेडी झाली होती की एवढा हँडसम माणूस या वेड्या झालेल्या अनन्याचा शिक्षक आहे. अनन्याने हसत म्हटलं, फक्त दिसायला चांगले आहेत, पण फार रागीट आहेत. टेस्ट पाठ नसेल तर फार कडक शिक्षा करतात. तिच्या मैत्रिणी चकित होऊन म्हणाल्या, अरे, तू वेडी आहेस अनन्या. माझा शिक्षक असा हँडसम असता तर मी आतापर्यंत त्याला माझ्या प्रेमात पाडलं असतं. अनन्या म्हणाली, वेड्या तुम्ही आहात. तुम्हाला माहीत नाही, सरांना जराही शंका आली तर ते माझा जीव काढतील. रिद्धी पुढे म्हणाली, अरे, असं काही होत नाही. तू फक्त त्यांना प्रेमाने लक्ष देऊन बघत जा, मग पहा कसे ते तुझ्या प्रेमात पडतात. अनन्या म्हणाली, मग ते माझी टेस्ट घेणार नाहीत ना? रिद्धी हसत म्हणाली, नाही ग, मग तर तुझ्यावर मेहरबानीच करतील. अनन्याचं डोकं आता वेगळ्याच दिशेने विचार करू लागलं. यावेळी जेव्हा विनायक तिला शिकवत होता, तेव्हा अनन्या अभ्यासापेक्षा विनायककडेच पाहत राहिली. तसं पाहिलं तर दिसायला ते एवढेही वाईट नाहीत. चेहरा-मोहरा नीटसा आहे. फक्त जरा थोडं प्रेमाने बोलले असते तर माझ्या मते त्यांच्यात काहीच वाईट नाही. विनायकने अनन्याकडे पाहिलं आणि ती चांगलीच गडबडली. तुला हे समजलं नाही का? विनायकचा सूर पुन्हा कडक झाला.
अनन्या लगेच भानावर आली. तिने रजिस्टरकडे पाहिलं तर बरेच प्रश्न आधीच सोडवलेले होते, पण तिने स्वतः काहीच केलं नव्हतं. तिने नकारार्थी मान हलवली. एकदा अजून समजावून द्या ना सर, प्लीज. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, माझ्या चेहऱ्याकडे पाहत बसलंस तर कसं समजेल? प्रश्न माझ्या चेहऱ्यावर नाहीत, खाली रजिस्टरमध्ये सोडवले जात आहेत. अनन्याला अजून मान खाली घालून बसली. किती तीक्ष्ण नजर आहे यांची. मला पाहत असल्याचंही लक्षात आलं. मग विनायकने पुन्हा ते सगळे प्रश्न समजावून सांगितले आणि म्हणाले, आता हे सोडवून दाखव. अनन्याने पटकन सगळे प्रश्न सोडवून दाखवले. तेवढ्यात त्यांनी अचानक विचारलं, एक सांग अनन्या, काल तू रेस्टॉरंटमध्ये काय करत होतीस? अनन्याचं काळीज धस्स झालं. त्यांनी तिला तिथे पाहिलं असेल याची तिला कल्पनाच नव्हती. ती थोडी अडखडत म्हणाली, सर, मी माझ्या मैत्रिणींसोबत जेवायला गेले होते. विनायक गंभीरपणे म्हणाले, ज्या मुलींसोबत तू गेली होतीस ना, त्या मला चांगल्या वाटल्या नाही. अनन्या आश्चर्याने म्हणाली, काय म्हणताय सर? मी म्हटलं ना, त्या मुली मला ठीक वाटल्या नाहीत. अनन्या, मला वाटत नाही की तू त्यांच्याशी मैत्री ठेवावी. अभ्यासातही त्या काही खास नाहीत आणि इतरही काही गोष्टी आहेत ज्या मला योग्य वाटल्या नाहीत. सगळं सांगणं मला शक्य नाही. मी जे सांगतोय ते ऐक. आजपासून त्या मुलींसोबत मला दिसू नकोस. तुम्हाला चूक वाटते सर. त्या खूप चांगल्या आहेत आणि अभ्यासही करतात. मला माहीत आहे, असे अनन्या म्हणाली. विनायक कडकपणे म्हणाले, मला तसं वाटत नाही. खूप फॅशनेबल होत्या. युनिफॉर्ममध्येही मेकअप केलेला होता आणि मला नाही वाटत की त्यांचं लक्ष अभ्यासात लागत असेल. अनन्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी ठामपणे सांगितलं, अनन्या, माणसाची ओळख त्याच्या मित्रमैत्रिणींवरून होते. चांगल्या मुलींशी मैत्री ठेव, म्हणजे अभ्यासातही मदत होईल आणि तूही चांगली विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाशील. त्या दिवसानंतर अनन्या फारच सावध झाली. ती आता फारशी रेस्टॉरंट वगैरे जात नव्हती, कारण तिला भीती वाटायची की विनायकने पाहिलं तर काय होईल. तिने मैत्रिणींना लपून छपून भेटायला सुरुवात केली, कारण विनायक अनेकदा अनन्याच्या गोष्टी थेट तिच्या वडिलांना सांगायचे आणि ती वडिलांना खूप घाबरायची, कारण ते अनन्यापेक्षा विनायकच्या प्रत्येक शब्दाला जास्त महत्त्व द्यायचे आणि त्याच आधारे अनन्याला जोरात ओरडायचे. एकदा रिद्धी तिला म्हणाली, अनन्या, तुला कोणीतरी खूप आवडायला लागला आहे. तू कोणाच्यातली रात्रींची झोप उडवली आहेस. कुणाचा तरी चैन हिरावून घेतलाय. हे ऐकून अनन्या एकदम चकित झाली आणि घाबरून तिकडे पाहू लागली. काय म्हणतेस? मला काहीच कळालं नाही, रिद्धी हसत म्हणाली. त्या दिवशी माझा कझिन मला कॉलेजमधून घ्यायला आला होता. त्याने तुला पाहिलं आणि तो तर तुझा अक्षरशः वेडा झाला आहे. आजही तो मला घ्यायला येणार आहे. म्हणतो, एकदा अनन्याशी बोलून दे. अनन्या चांगलीच घाबरली. नाही, मी असं काही करणार नाही. मला माझ्या पप्पांची खूप भीती वाटते, ती म्हणाली. रिद्धी हसत म्हणाली, अगं सोड ना अनन्या, एवढं घाबरण्यात काही नाही. तुला माहीत नाही त्याला तू किती आवडते. तो तुझ्याशी लग्न करू इच्छितो आणि चांगलंच आहे ना. तुझं लग्न झालं की अभ्यासाचा त्रास संपेल. हे ऐकून अनन्या त्याबद्दल विचार करू लागली. सुट्टीच्या दिवशी वेदांत रिद्धीला घ्यायला आला. तेव्हा वेदांतने अनन्याला हॅलो केलं आणि तिचा फोन नंबरही घेतला. सुरुवातीला ती थोडी संकोचली. तिला भीतीही वाटत होती. पण मग नंबर देण्यात काय जातं, असा विचार करून तिने नंबर दिला. शिवाय मुलगा फार वाईटही नव्हता. दिसायला ठीकठाक, शिकलेला, कुटुंबही चांगलं. लग्न झालं तर अभ्यासातून सुटका होईल आणि लग्नानंतर ती मस्त ऐश करेल. आता वेदांत तिच्याशी फोनवर बोलू लागला होता आणि तिची खूप प्रशंसा करत होता. अनन्यालाही हे सगळं हळूहळू आवडू लागलं होतं. ती अशा वयाच्या टप्प्यावर होती जिथे अशा गोष्टी फार सुंदर, फार मोहक वाटतात. वेदांच्या बोलण्याची तिला हळूहळू सवय लागली होती, पण तरीही ती कायम सावध राहायची. तो जेव्हा जेव्हा भेटायला सांगायचा तेव्हा अनन्या नकार द्यायची, कारण तिला भीती वाटायची की कुठे विनायकनी पाहिलं तर. पण वेदांत भेटीसाठी खूपच आग्रह करू लागला होता. कधी नाराज व्हायचा, कधी रागवायचा, तर कधी थेट बोलणंच बंद करून टाकायचा. म्हणायचा, बस, आता खूप झालं. एवढे दिवस आपण बोलतोय,
एक भेट तरी व्हायलाच हवी. तुला माझ्यावर विश्वास नाही का? अनन्या म्हणायची, मला भीती वाटते वेदांत. कुणी मला पाहिलं तर? तेव्हा वेदांत म्हणायचा, मी तुला अशा ठिकाणी नेईन जिथे तुझा कोणीही ओळखीचा नसेल. खूप विनवणीनंतर अनन्याने कसाबसा भेटायला होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाण्याऐवजी ती बसस्टॉपवर उभी राहून वेदांतची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात वेदांतही आला. दोघंही समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. बसमधून उतरून ते एका शांत ओसाड किनाऱ्यावर पोहोचले. तिथे दुसरं कोणीच नव्हतं. वातावरणही फार शांत आणि रोमॅन्टिक होतं. त्यांनी कोपऱ्यातली टेबल निवडली. वेदांतने वेटरला बोलावून चहाची ऑर्डर दिली. वेदांतने अनन्याचा हात धरला. पहिल्यांदाच अनन्या घाबरली. ती म्हणाली, माझा हात सोड वेदांत. वेदांत हसत म्हणाला, डेटवर आली आहेस तर हात धरायलाच लागतो ना. अनन्या म्हणाली, मला हे चांगलं वाटत नाही. आपण फक्त बोलूया आणि काहीतरी खाऊया. वेदांत हसत म्हणाला, बोलतोयच ना. मागच्या 1 महिन्यापासून फक्त बोलणं चालू आहे. आता फक्त बोलण्याने भागत नाही आणि तू तर नीट बोलूही देत नाहीस. लहान मुलीसारख्या गोष्टी करतेस. आज आपण मोठ्यांसारख्या गोष्टी आणि वागणूक करू, असं म्हणत त्याने हळूच तिच्या पायावर हात ठेवला. तेवढ्यात अनन्याचा जीवच घाबरून गेला. हे काय करताय तुम्ही? ती रडवेल्या आवाजात म्हणाली, रोमॅन्स करतोय ग. रोमॅन्स? वेदांत म्हणाला, मला हे अजिबात आवडत नाही. हात काढा. अनन्या म्हणाली. पण तो म्हणाला, सुरुवातीला वाईट वाटतं, नंतर छान वाटतं. तो तिच्या आणखी जवळ येऊ लागला. सकाळची वेळ असल्यामुळे तिथे जवळजवळ कोणीच नव्हतं. अनन्याने त्याचा हात बाजूला ढकलायचा प्रयत्न केला, पण त्याच्या उर्मट हालचाली वाढतच गेल्या. तेवढ्यात त्यांच्या मागून एक कडक पुरुषी आवाज आला, अनन्या, हे तू काय करतेस? अनन्या आणि वेदांत दोघेही थरथर कापू लागले. दोघांनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं तर विनायक तिथे उभा होता आणि प्रचंड रागाने अनन्याकडे पाहत होता. विनायकनी वेदांतकडे पाहत विचारलं, या मुलीसोबत अशा प्रकारची हरकत करण्याची तुझी हिंमत कशी झाली? वेदांत गोंधळून म्हणाला, तुम्ही कोण? विनायक कडक आवाजात म्हणाले, मी कोण आहे ते तुला जाणून घेण्याची गरज नाही. मग त्यांनी अनन्याचा हात पकडला आणि तिला जोरात ओढत उभी केली. ते रागाने ओरडले, कॉलेजचा बहाणा करून हे सगळं सुरू केलंयस? अनन्याचा तर जीवच गेला होता. विनायकसोबत अजून 2 मुलगेही होते, जे आश्चर्याने सगळं पाहत होते. विनायक त्या मुलांना म्हणाले, मी थोड्या वेळाने तुम्हाला जॉईन करतो. ही माझी चुलत बहीण आहे. मी तिला घरी सोडायला चाललोय. असं म्हणून ते अनन्याला घेऊन हॉटेलच्या बाहेर आले, जिथे त्यांची बाईक उभी होती. विनायक म्हणाले, मागे बस. अनन्या लाचारपणे म्हणाली, सर, मला घरी नको नेऊ, मला कॉलेजला सोडून द्या. ती रडू लागली होती. विनायक कडक आवाजात म्हणाले, गप्प बस आणि बाईकवर बस. मी तुला घरीच नेणार आहे. मकरंद अंकल समोर तुला उभं करणार आहे आणि सांगणार आहे की त्यांची मुलगी मी कुठून घेऊन आलो. अनन्या अक्षरशः घाबरून गेली. ती म्हणाली, असं करू नका सर, प्लीज. पप्पा मला सोडणार नाहीत. विनायक कठोरपणे म्हणाले, तुला हीच शिक्षा मिळायला हवी. चल बस. अनन्याचा जीवच निघून गेला होता. तिला माहीत होतं की वडील आता तिला खरंच माफ करणार नाहीत. ती विनायकच्या मागे बसली, पण पूर्णपणे थरथरत होती. विनायक तिच्याशी असं वागू शकतो याची कल्पनाही तिने केली नव्हती आणि त्या क्षणी तो तिला थेट घरी घेऊन गेला. घरचे डोअरबेल वाजताच सुचितने दार उघडलं. अनन्याला रडताना आणि तिच्यासोबत विनायक रागाने उभे असलेले पाहून सुचित चकित झाला. तो म्हणाला, काय झालं? विनायक म्हणाले, तुझे पप्पा घरी आहेत का? सुचितने उत्तर दिलं, हो सर, ते घरीच आहेत. विनायक अनन्याचा हात पकडून तिला आत घेऊन गेला. अनन्या सतत विनवत होती, देवासाठी सर, माझ्या पप्पांना काही सांगू नका. मी पुढे असं काहीही करणार नाही. मी वचन देते, प्लीज सर. पण विनायकने तिचं म्हणणं दुर्लक्षित केलं. त्यावेळी अनन्याचे वडील नाश्ता करत होते. विनायकसोबत अनन्याला पाहून ते फारच आश्चर्यचकित झाले. विनायक म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का, तुमची मुलगी कॉलेजचा बहाणा करून कुठे जाते? अनन्या आता जोरजोरात रडत होती.
तिच्या विनवण्यांचा विनायकवर काहीच परिणाम होत नव्हता. ते सगळं तिच्या वडिलांना सांगणार होते. तेवढ्यात वडील विनायकांकडे पाहत म्हणाले, "नेमकं काय झालं रे विनायक? काही गंभीर आहे का?" त्याने सांगितलं, "मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलो होतो. इंजिनियरसोबत जमीन आणि अपार्टमेंटच्या बाबी पाहायच्या होत्या. नंतर समुद्रकिनाऱ्यालगतच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेलो. तेव्हा तिथे मी हिला एका मुलासोबत पाहिलं. ही अशी हरकत करेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. एका भटक्या मुलासोबत. ती तिथे नेमकं काय करत होती हे मी सांगू शकत नाही." अनन्याच्या वडिलांचा राग अक्षरशः उसळला. ते तिच्या जवळ गेले आणि एक जोरदार थप्पड मारली. अनन्या पडता पडता वाचली. तिची आई लगेच स्वयंपाकघरातून बाहेर आली. विनायक म्हणाले, "मलाही सुरुवातीला विश्वास बसला नव्हता. कदाचित म्हणूनच अनन्याला अभ्यासात रस नाही. माझा सल्ला आहे की तुम्ही तिचं लग्न करून टाका. नाहीतर कधी ती अशी चूक करेल की तुम्हाला कुणाशी नजर मिळवणंही कठीण जाईल." हे ऐकून अनन्याने रागाने विनायककडे पाहिलं. त्या शब्दांनी तिच्या अंगातला सारा राग उसळून आला होता. तो कोण होता? तिच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणारा आणि तिच्यासाठी निर्णय घेणारा. त्या क्षणी विनायकविषयी तिच्या मनात तीव्र द्वेषाची लाट उसळली. ती म्हणत होती की पप्पांना सांगू नका. ती पुन्हा असं काही करणार नाही. तर तो तिचं ऐकूही शकला असता आणि तिने खरंच पुन्हा असं कधीच केलं नसतं. ती आपल्या खोलीत निघून गेली आणि त्या दिवसापासून विनायकचा ती प्रचंड तिरस्कार करू लागली. त्यानंतर जेव्हा जेव्हा विनायक तिला शिकवायला येत, ती पूर्ण शांततेत अभ्यास करायची. अनन्याने मैत्रिणींशी बोलणं बंद केलं होतं. मोबाईलही मकरंदजींनी काढून घेतला होता. वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं, "सरळ जा, अभ्यास करून सरळ परत ये. नाहीतर मी खरंच तुझं लग्न कुठल्याही साधारण मुलाशी लावून देईन आणि मग तुझा चेहराही पाहणार नाही." अनन्याने पूर्ण गांभीर्याने अभ्यास सुरू केला. आता तिला कोणत्याही मुलाचा उल्लेखही ऐकायचा नव्हता. अनन्याच्या आईवडिलांनी तिला प्रेमाने समजावलं की हे सगळं तिच्या भल्यासाठीच होतं, जेणेकरून ती कुठल्याही चुकीच्या मुलाच्या नादी लागू नये. 2 वर्ष विनायकने अनन्याला शिकवलं. इंजिनिअरिंग झाल्यावर त्यांनी येणं बंद केलं. अनन्या आता स्वतः अभ्यास करू लागली होती आणि ट्युशनची गरजही तिला वाटत नव्हती. युनिव्हर्सिटीत गेल्यावरही ती सातत्याने मेहनत करत राहिली. एक दिवस अनन्याचे वडील आणि आई तिच्या खोलीत आले. आई म्हणाली, "तुझ्या पप्पांच्या एका मित्राला त्यांच्या मुलासाठी तुझा हात मागायचा आहे. खूप वर्षांपासून ते आग्रह करत आहेत." अनन्या शांतपणे म्हणाली, "ठीक आहे. तुम्हाला माझ्यासाठी जे योग्य वाटेल ते करा." आणि मान खाली घातली. आई एकदम खुश झाली. "तुला काही हरकत नाही ना अनन्या?" अनन्या म्हणाली, "मला काही हरकत नाही." आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली, "तुझ्या पप्पांनी कधीच तुझ्याबद्दल वाईट विचार केला नाही बाळा. त्यांनी नेहमी तुझंच भलं पाहिलं." अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले. आईने तिला समजावलं, "हे सगळं तुझ्या सुरक्षिततेसाठीच होतं, जेणेकरून तू कुठल्याही चुकीच्या निर्णयात अडकू नकोस. आणि अनन्या, तुला हवं असेल तर मुलाचा फोटो पाहू शकतेस. मी तो तुझ्या कपाटात ठेवला आहे. मला माहीत आहे, फोटो पाहिल्यावर तुला नक्कीच धक्का बसेल. पण आम्ही तुझ्यासाठी खूप चांगला विचार केला आहे. तू आयुष्यभर सुखी राहशील." असं तिची आई म्हणाली होती. पण अनन्याने जणू काही ते ऐकलंच नव्हतं. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न कोणाशी ठरवलं आहे याची तिला अजिबात पर्वा नव्हती. आई खोलीत गेल्यानंतरही तिने कपाट उघडून पाहिलं नाही की तिचा साखरपुडा नेमका कोणत्या मुलाशी ठरत आहे. अखेर अनन्याचं नातं ठरलं. तिच्या होणाऱ्या सासूबाईंनी तिच्या बोटात साखरपुड्याची अंगठी घातली आणि सांगितलं की अनन्याचं शिक्षण पूर्ण झाल्यावरच लग्न होईल. अनन्याचं संपूर्ण लक्ष आता फक्त अभ्यासावर होतं. तिचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घ्यायची सुद्धा तिने तसदी घेतली नाही. लहान वयात मिळालेला धडा तिच्यासाठी पुरेसा होता. तिच्या मनात फक्त विनायकबद्दल द्वेष होता. त्याचा चेहराही पाहावासा तिला वाटत नव्हता, कारण त्याच्या तक्रारीमुळेच ती आईवडिलांच्या नजरेत उतरली होती. जेव्हा जेव्हा विनायकचे शब्द तिला आठवत, तेव्हा तिच्या आत आग पेटायची. "मकरंद साहेब, तुम्ही हिचं लग्न करून टाका. नाहीतर
कधी ती असं काही करेल की तुम्हाला कुणाची नजर मिळवणंही कठीण होईल. हे शब्द तिच्या कानात घुमले की तिचा विनायकविषयीचा द्वेष दुपटीने वाढायचा. अनन्याला आर्किटेक्ट व्हायचं होतं आणि कठोर मेहनतीनंतर तिने ते स्वप्न पूर्ण केलं. एकदा तिने वडिलांना सांगितलं की तिला काही महिने नोकरी करायची आहे. वडील म्हणाले, मला काही हरकत नाही, पण नोकरी तू तिथेच करशील जिथे मी सांगेन. माझे खूप ओळखीचे आहेत. तुझा छंदही पूर्ण होईल. अनन्या म्हणाली, ठीक आहे, तुम्ही मला कळवा. मकरंदजींनी तिचा CV आणि कागदपत्रांचे फोटो मागितले, जे तिने पाठवले. काही दिवसांनी त्यांनी सांगितलं की ती पुढच्या आठवड्यापासून नोकरी सुरू करू शकते आणि ऑफिसचा पत्ता तिच्या मोबाईलवर पाठवला. इमारत खूप मोठी आणि देखणी होती. अनन्या आत गेली आणि काउंटरवर आपलं नाव सांगितलं. तिथे असलेल्या एका बाईने म्हटलं, 2 मिनिटं थांबा, मी बॉसला फोन करून तुम्हाला आत पाठवते. अनन्या बसून वाट पाहू लागली. थोड्या वेळाने तीच बाई आली आणि म्हणाली, मॅडम, तुम्ही आत जाऊ शकता. अनन्या फाईल हातात घेऊन आत गेली. आत शिरताच समोर बसलेल्या माणसाला पाहून ती अक्षरशः हादरली. बॉसच्या खुर्चीवर विनायक बसला होता. तिला पाहून तो हलकसं हसला. गेल्या 3-4 वर्षात तो आधीपेक्षा आणखी देखणा झाला होता. त्याची पर्सनॅलिटी अधिकच उठून दिसत होती. जिममुळे त्याचे स्नायू अधिक मजबूत झाले होते. ती इतकी आश्चर्यचकित झाली होती की नजरही हटवू शकली नाही. तेवढ्यात विनायकच्या आवाजाने तिला भानावर आणलं. या, बसा. आपल्या वडिलांनी तिला विनायकच्या ऑफिसमध्ये पाठवलं आहे यावर तिला विश्वासच बसत नव्हता. इतक्या कमी वेळात तो या कंपनीचा मालक कसा बनला? विनायक म्हणाला, अनन्या, उभी का आहेस? आत ये. अनन्या जड पावलांनी पुढे गेली आणि फाईल टेबलावर ठेवली. विनायक म्हणाला, याची गरज नाही. मकरन अंकलशी माझं बोलणं झालं आहे. अनन्या म्हणाली, मला आधी माहीत असतं की पप्पा मला तुमच्या ऑफिसमध्ये पाठवणार आहेत तर मी कधीच नोकरी स्वीकारली नसती. हे ऐकून विनायकने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, इथे नोकरी करण्यात तुम्हाला काय अडचण आहे? अनन्या म्हणाली, मला सगळं माझ्या गुणवत्तेवर हवं आहे, शिफारसीवर नाही. तिचं बोलणं ऐकून विनायक हळूच हसला. खूप चांगली गोष्ट आहे, पण तुमच्या बाबतीत मी खूप पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला दुसरीकडे नोकरी करण्याची परवानगी मी देऊ शकत नाही. म्हणूनच मी मकरन अंकलांना सांगितलं होतं की अनन्याला नोकरी करायची असेल तर फक्त माझ्याच ऑफिसमध्ये करेल. हे ऐकून अनन्याने त्याच्याकडे अवाक होऊन पाहिलं. हा कोण, माझ्याबद्दल निर्णय घेणारा, आणि मी त्याचा उपकार का मान्य करावा? ती आतल्या आत रागाने तडफडत होती. विनायकने इंटरकॉमवर कॉल केला आणि एक मुलगी आत आली. तो म्हणाला, आजपासून अनन्याला तुम्ही तुमच्यासोबत ठेवा आणि तिला मार्गदर्शनही करा. ती मुलगी अनन्याला बाहेर घेऊन गेली आणि तिनेच तिला सांगितलं की विनायकने ही नवी कंपनी अवघ्या 1 वर्षांपूर्वीच उभी केली आहे. इथे कन्स्ट्रक्शनच्या कामांसोबतच 2-3 इंजिनियर मुलं-मुलीही काम करत होते. ऑफिसचं वातावरण खूप स्वच्छ, नीटनेटके आणि आनंदी होतं. सगळे लोक समजूतदार वाटत होते. तरीसुद्धा अनन्याला इथे काम करायचं नव्हतं. तिला विनायकची आधीपासूनच तीव्र चीड होती, पण ती मजबूर होती. वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं, नोकरी करायची असेल तर इथेच कर, नाही तर घरी बस. इथे येऊन आता तिला 1 महिना झाला होता. त्या दिवशी विनायकने सगळ्या स्टाफला सांगितलं की तो एका हॉटेलमध्ये पार्टी देणार आहे. सगळ्यांनी यायचं हां. अनन्याचा त्या पार्टीत जाण्याचा काहीच विचार नव्हता, पण विनायकने खास तिला सांगितलं, छान तयार होऊन या. बऱ्याच लोकांशी तुमची ओळख करून द्यायची आहे. अनन्याला माहीत नव्हतं की ही गोष्ट विनायकने तिच्या आईवडिलांनाही सांगितली असेल, कारण आईने तिला एक सुंदर काळ्या रंगाचा फ्रॉक घालायला दिला होता. अनन्याने विचारलं, आई, मला एवढं का तयार करताय? ही तर साधी पार्टी आहे. आई म्हणाली, चालेल, तयार हो. पार्टीत तू सगळ्यात सुंदर दिसणं फार गरजेचं आहे. ही पार्टी तुझ्यासाठी आहे, अनन्या. अनन्या हॉटेलमध्ये पोहोचली. विनायक हॉलच्या बाहेर उभा राहून सगळ्यांशी हस्तांदोलन करत होता. जशी त्याने अनन्याची गाडी पाहिली तसा तो हसत तिच्याजवळ आला. अनन्या चकित झाली, कारण विनायकने स्वतः तिच्या बाजूचा दरवाजा उघडला
आणि हात पुढे करून म्हणाला, या. ती गाडीतून उतरली आणि हळू पावलांनी विनायकसोबत चालू लागली. विनायक तिला खूप खोल नजरेने पाहत होता आणि त्या नजरा तिच्या आतपर्यंत भिनत असल्यासारखं तिला वाटत होतं. तेव्हा विनायक तिच्या कानात हळूच म्हणाला, आज तुम्ही खूप छान दिसताय. सो ब्युटिफुल. अनन्या आश्चर्यचकित आणि थोडीशी गोंधळलेली झाली. आजपर्यंत विनायकने कधीही तिची अशी तारीफ केली नव्हती. तो तिला घेऊन पुढे गेला. सगळे लोक हसत होते. कुणीतरी विचारलं, विनायक, ही कोण आहे? विनायक म्हणाला, ही अनन्या आहे, माझी फियॉन्सी. हे शब्द ऐकताच अनन्यावर जणू डोंगर कोसळला. ती अवाक होऊन विनायककडे पाहू लागली. म्हणजे तिचा साखरपुडा विनायकशी झाला होता. तिला डोकं गरगरल्यासारखं वाटू लागलं. कदाचित तिने चुकून ऐकलं असेल असा विचार तिच्या मनात आला. तिने पटकन आपला हात विनायकच्या हातातून सोडवला. विनायक चकित झाला. काय झालं अनन्या? हात का सोडला? अनन्या म्हणाली, तुम्ही सगळ्यांसमोर मला तुमची मंगेतर कसं म्हणू शकता? तुम्हाला लाज नाही वाटत का? विनायक हलकसं हसला. मंगेतरला मंगेतर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आणि यात लाज वाटण्यासारखं काय आहे? अनन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनन्याला एवढंच माहीत होतं की वडिलांनी तिचं नातं त्यांच्या एखाद्या मित्राच्या मुलाशी ठरवलं आहे. तो मुलगा विनायक आहे हे तिला माहीतच नव्हतं. वडिलांना विनायकमध्ये असं काय दिसलं? तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. हा विचार करताच अनन्याचं डोकं सुन्न झालं. ती हॉलमधून बाहेर पळत सुटली. विनायक तिच्या मागे आला. अनन्या, कुठे चाललीयस? थांब. पण अनन्या थांबण्याऐवजी अजून वेगाने पुढे गेली आणि आपल्या गाडीत जाऊन बसली. तिने ड्रायव्हरला सांगितलं, घरी चला. पूर्ण रस्ताभर ती रडत होती. गाडी घराजवळ थांबताच ती लगेच आत गेली. दार सुचितने उघडलं. दीदी, काय झालं? रडत का आहात? आई कुठे आहे? अनन्याने चिडून विचारलं. किचनमध्ये आहे. अनन्या थेट किचनमध्ये गेली. तिला पाहून आईने आश्चर्याने विचारलं, अरे, इतक्या लवकर परत का आलीस? अनन्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. काय झालं अनन्या? अनन्याने विचारलं. माझं नातं तुम्ही कुणाशी केलं आहे? आई म्हणाली, विनायकशी. पण असं का विचारतेस? अनन्या म्हणाली, तुम्ही मला आधी का सांगितलं नाही की तो मुलगा विनायक आहे? आईने आश्चर्याने पाहिलं. अनन्या, तुझ्याशी बोलूनच निर्णय घेतला होता की तो मुलगा विनायक आहे आणि मला तो खूप आवडतो. खूप चांगला, सरळ, मेहनती आणि संस्कारी मुलगा आहे. आईवडिलांना आपल्या मुलीसाठी कोणावरही सहज विश्वास ठेवता येत नाही आणि विनायक आपला पाहिलेला, ओळखीचा मुलगा आहे. अनन्याने अश्रू पुसत म्हटलं, आई, तो माझ्यापेक्षा इतका मोठा आहे. मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही. तिची आई लगेच म्हणाली, 8 वर्षांचं अंतर काही फारसं मोठं नसतं. तो एक चांगल्या संस्कारांचा मुलगा आहे. स्वतःचा व्यवसाय करतो. त्याचे वडील तुमच्या वडिलांचे चांगले मित्र आहेत. त्याच्यावर विश्वास होता म्हणूनच त्याला तुला शिकवायला सांगितलं होतं. मग तुला त्याच्यात नेमकी कोणती वाईट गोष्ट दिसली? हे ऐकून अनन्या रडतच आपल्या खोलीत निघून गेली. रात्री वडील घरी आले तेव्हा ते खूप गंभीर आणि शांत होते. अनन्याला रडताना पाहून ते म्हणाले, ये, माझ्याजवळ बस. अनन्या लगेच वडिलांच्या पायाशी बसली आणि गुडघ्यावर डोकं ठेवून रडत म्हणाली, मला विनायकशी लग्न करायचं नाही पप्पा. तुम्ही त्यांना नकार द्या. याशिवाय तुम्ही ज्याच्याशी सांगाल मी त्याच्याशी लग्न करेन. हे ऐकून वडिलांच्या कपाळावर आठ्या पडल्या. एक तरी कमतरता सांग, एक तरी कारण सांग, ज्यामुळे मला समाधान होईल. एक कारण दे की मी समजून घेईन की तू बरोबर आहेस आणि मी चुकतोय, की विनायक तुझ्यासाठी योग्य नाही. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. आजपर्यंत कधीही त्याला चुकीचं वागताना मी पाहिलेलं नाही. फारच सभ्य संस्कारी मुलगा आहे. यशस्वी व्यावसायिक आहे. मला वाटत नाही की या नात्यावर तुला आक्षेप असायला हवा. अनन्याने लगेच उत्तर दिलं, तरीही मला आक्षेप आहे पप्पा. हे माझं आयुष्य आहे. मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं नाही. वडील खूपच अस्वस्थ झाले. आजपर्यंत अनन्याने कधीही इतका हट्ट धरला नव्हता. 2 वर्ष होणार आहेत. आता नकार दिला तर किती वाईट वाटेल याचा तुला अंदाज आहे का?
माझ्या प्रतिष्ठेचा तुला थोडासुद्धा विचार नाही का? त्या मुलात ना दोष आहे ना काही वाईट. मला सांग, कुठल्या कारणावरून या नात्याला नकार देऊ? तेही आत्ता, जेव्हा साखरपुड्याला 2 वर्ष पूर्ण होत आली आहेत. शेवटी त्याने तुला असं काय केलंय की तो या नात्याला विरोध करतेस? अनन्याकडे सांगण्यासारखं ठोस कारण नव्हतं. ती काय सांगणार की त्याने तिला एका भटक्या मुलापासून वाचवलं होतं. वडील फारच चिंतेत होते. 2 महिन्यांनी ते लोक लग्नाची तारीख मागत आहेत. आता तूच मला सांग, मी नकार कसा देऊ? तू मला विचित्र अडचणीत टाकलंस आणि तुला एवढीच अडचण होती तर 2 वर्षांपूर्वीच सांगायला हवं होतं. तेव्हाच मी नकार दिला असता. काहीतरी कारण काढलं असतं. इतकं जुनं नातं आहे. ते लोक इतकी आपुलकी दाखवतात. मला समजत नाही नकार कसा देऊ. अनन्या गप्प राहिली. आता तिला आपल्या चुकांची जाणीव होत होती. तिने तो फोटो आधीच पाहिला असता तर बरं झालं असतं. तेव्हाच नात्याला नकार देता आला असता. तो वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, असं एक कमकुवत कारण तिने दिलं. वडील म्हणाले, बस, एवढंच कारण? हे काही ठोस कारण नाही आणि वयात तो तुझ्यापेक्षा फक्त 8 वर्षांनी मोठा आहे. मीही तुझ्या आईपेक्षा मोठाच आहे. मग आमचं आयुष्य नाही चाललंय का? अनन्या म्हणाली, मला काहीच कळत नाही पप्पा. मला माहीत नव्हतं की तुम्ही माझी एंगेजमेंट माझ्या सरांशी केली आहे. मला हे सगळं चांगलं वाटत नाही. मला माहीत नव्हतं की तो विनायक आहे. आईने दिलेला फोटो न पाहणं ही माझी चूक झाली. मकरंदजी म्हणाले, म्हणजे एवढ्याशा कारणावर तू साखरपुडा मोडायचा विचार करतेस की तो तुझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे आणि कधी काळी तुझा शिक्षक होता. मी लोकांना काय सांगू की माझ्या मुलीला माहीतच नव्हतं तिची एंगेजमेंट कोणाशी झाली आहे, कारण तिने फोटोच पाहिला नव्हता. बाळा, अशा नात्यांना सहज नकार दिला जात नाही. त्याच्यात काही वाईट नाही. जुने नाते आहे. अनन्या पूर्णपणे हतबल झाली आणि थरथरत्या ओठांनी म्हणाली, ठीक आहे पप्पा, तुम्ही नकार देऊ नका. माझ्यामुळे तुम्हाला कुठेही कधीही लाजिरवाणी परिस्थितीला सामोरं जावं लागू नये. हे ऐकून मकरंदजींनी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. पण अनन्याचं मन आतून शांत झालं नव्हतं. त्यानंतर अनन्या ऑफिसला गेली नाही. काही दिवसातच लग्नाची तारीख ठरली. अनन्या अधिकच गप्प झाली. विनायकची आई अनेक भेटवस्तू घेऊन आली आणि म्हणाली, तुम्हाला हरकत नसेल तर अनन्याला माझ्यासोबत शॉपिंगला न्यायचं आहे. कपडे तिलाच घालायचे आहेत. तिने आपल्या आवडीने निवडलेले बरे. पण अनन्याने नकार दिला. नको, मला जायचं नाही. तुम्ही जे घ्याल ते मी घालेन. अनन्यासाठी पती-पत्नीचं नातं आता फक्त मजबुरीचं होतं. तिने लग्नाबद्दल फार स्वप्न रंगवली नव्हती. पण तिला एवढंच हवं होतं की जो कोणी असेल तो तिच्याच वयाचा असावा. दोघं मित्रांसारखे राहावेत आणि विनायक त्या कल्पनेत अजिबात बसत नव्हता. त्याची सवयच अशी होती, दरारा दाखवणारी, हुकुमशाही करणारी. अनन्या त्याच्यासमोर बोलायलाही धजावत नव्हती. तिला वाटत होतं की आयुष्यभर असंच जगावं लागणार का? प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत कमीपणा दाखवला जाईल का? कधीकाळी ती त्याची नालायक विद्यार्थिनी होती. आज ती जे काही आहे ते विनायकमुळे आहे. हे टोमणे तो तिला आयुष्यभर मारत राहील का? असा प्रश्न तिच्या मनात घोळत राहिला. वडिलांनी या नात्याला होकार कसा दिला हे तिला उमगत नव्हतं. अनन्या नकळत या नात्यात अडकली होती. पण विनायकला सगळं ठाऊक होतं. कदाचित सगळ्यांसमोर स्वतःला महान दाखवण्याचीच त्याला हौस होती. अनन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. लग्नाचे दिवस जवळ येत होते आणि तिचं काळीज धस्स झालं होतं. नावापुरतीच खरेदी होत होती. लग्नाचा जोडा विनायकच्या आईने आणला होता आणि बाकी सगळं सामानही ती देऊन गेली होती. मेहंदीची रसम विनायकने नाकारली होती, कारण त्याला अशा रसम आवडत नव्हत्या. अनन्याचं लग्न वडिलांनी एका भव्य हॉलमध्ये केलं. नवरी म्हणून अनन्या एखाद्या परीसारखी दिसत होती, पण तिला तेही जाणवत नव्हतं. उदासीन मनाने तिने सगळ्या विधी पार पाडल्या आणि लग्न झालं. लग्नानंतर तिला विनायक सोबत स्टेजवर बसवण्यात आलं. पुढच्या सगळ्या विधी शांतपणे पार पडल्या. विदाईच्या वेळी अनन्या वडिलांच्या गळ्यात पडून रडत राहिली. या विचारानेही रडत होती
कितीही अशा माणसाच्या आयुष्यात जात आहे, जो प्रत्येक बाबतीत तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आयुष्यभर आपली मोठेपणाची जाणीव तिला करून देत राहील. अनन्याच्या वडिलांनी तिचा हात विनायकच्या हातात दिला आणि म्हणाले, माझ्या मुलीकडून काही लहान सहान चूक झाली तर दुर्लक्ष करा. मी तिला खूप प्रेमाने वाढवलं आहे. विनायक म्हणाला, अंकल, तुम्ही काय बोलताय? तुम्ही मला ओळखता. माझ्याकडून कधी तक्रार येणार नाही. विदाईच्या वेळी आईही सतत उपदेश करत होती, कुणालाही तक्रारीची संधी देऊ नकोस. आणि मग तिचा हात धरून गाडीपर्यंत घेऊन गेली. मागच्या सीटवर अनन्या आणि विनायकची आई बसली. पुढे विनायक वडिलांसोबत. अनन्या थांबता थांबता रडत होती. विनायकची आई तिला धीर देत म्हणत होती, बाळा, हा काळ प्रत्येक मुलीसाठी कठीण असतो, पण स्वतःला सावर. आमच्या घरातलं वातावरण खूप चांगलं आहे. तुला तिथेही आई वडिलांसारखंच प्रेम मिळेल. घरी पोहोचताच अनन्याला विनायकच्या खोलीत बसवलं. ती अजूनही रडत होती. थोड्याच वेळात विनायक आत आला, दार बंद केलं आणि तिच्यासमोर बसला. रडताना पाहून त्याने साईड टेबलवरून टिश्यू काढून तिच्याकडे दिले. घे, अश्रू पुस. अनन्याने थरथरत्या हातांनी टिश्यू घेतले आणि डोळे पुसू लागली. काळजी करू नकोस. उद्याच मी तुला मकरन अंकलांच्या घरी सोडून येईन. मुलीसाठी हे सगळं सोपं नसतं, आई वडील घर सोडणं. पण आजकालच्या काळात मुली इतक्या रडत नाहीत जितकी तू रडतेयस, असं म्हणत त्याने खिशातून मखमली डबी काढली आणि अंगठी घालण्यासाठी हात पुढे केला. अनन्याने नकळत आपला हात त्याच्या हातात दिला. अंगठी घालत तो म्हणाला, पार्टीत आलीस तेव्हा सगळं ठीक होतं, मग अचानक तिथून निघून का गेलीस? आणि आता एवढी रडतेस का? त्या दिवसापासून विनायक गोंधळलेलाच होता. त्याने नजर खाली घातली. बोटं एकमेकात मुरडू लागले. अनन्याने नजर खाली घातली. बोटं एकमेकात मुरडू लागली. ती प्रचंड तणावात होती. मला हे लग्न करायचंच नव्हतं. मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं. तुम्ही मला अजिबात आवडत नाहीत. माझं नातं तुमच्याशी ठरलं आहे हे मला माहीत नव्हतं. मला एवढंच सांगितलं होतं की पप्पांच्या मित्राच्या मुलाचं नातं आहे. विनायक शांतपणे ऐकत राहिला आणि मग हळूच विचारलं, मग नकार का दिला नाही? आईने माझं ऐकलं नाही. पप्पांनी म्हटलं, जुनी नाती बिघडतील आणि विनायकमध्ये कुठलीही उणीव नाही. तो पूर्णपणे परफेक्ट आहे. नकार देण्याचं काहीच कारण नाही. हे सगळं ती एका श्वासात बोलून गेली. समोरच्याच्या मनावर काय परिणाम होतो आहे याची तिला जाणीवही नव्हती. माझ्यासाठी सर्वात मोठं कारण हेच होतं की मला तुम्ही आवडत नव्हता आणि नकार देण्यासाठी हीच तर पुरेशी कारणीभूत गोष्ट होती ना, अनन्याने सांगितलं. पण ही गोष्ट कुणालाच कारण वाटली नाही. विनायक म्हणाला, का नाही मानली? ही तर फार महत्वाची गोष्ट आहे. मला जर तुम्ही आवडले नसते तर मी कधीच तुमच्याशी लग्न केलं नसतं. पण तुम्ही मला कधीच वाईट वाटल्या नाहीत. 2 वर्ष मी तुम्हाला शिकवलं आणि ओळखलं की तुम्ही खूप साधीभोळी निरागस आहात. समाजाच्या वाऱ्यांपासून तुम्ही अजूनही सुरक्षित आहात. ज्या प्रगत समाजात अनेक मुली चुकीच्या सवयींमध्ये अडकतात. म्हणूनच पप्पांनी विचारलं तेव्हा मी नकार देऊ शकलो नाही. मला नेमकी तुमच्यासारखीच जोडीदार हवी होती. मात्र मला हे माहीत नव्हतं की तुमच्यावर जबरदस्ती झाली आहे. तुम्ही मला फोन केला असता तर मी कधीच असं होऊ दिलं नसतं. असं म्हणत तो उभा राहिला आणि खोलीबाहेर जायला लागला. हे पाहून अनन्या चकित झाली. तुम्ही तुम्ही कुठे चाललात? तो म्हणाला, तुम्हाला मी आवडत नाही तर मला या खोलीत राहण्याचा अधिकार नाही. उद्या मी स्वतः मकरन अंकलांशी बोलेल. तुमच्या नकाराला इतकं कमी महत्त्व का दिलं गेलं? अनन्या लगेच उभी राहिली. सर, प्लीज, माझं ऐका. तिला भीती वाटली की तिचे आईवडील काय विचार करतील, की तिने नवऱ्याला आपली नापसंती सांगितली. ती घाईघाईने विनायककडे आली. प्लीज, खोलीबाहेर जाऊ नका. माझे आईवडील मला खूप ओरडतील, वाईट बोलतील. बघा सर, तुम्ही मला घटस्फोट दिलात तर माझी बदनामी होईल. पुढचं आयुष्य मी कसं जगणार? विनायक म्हणाला, गुजारा कशाला करायचा? आयुष्य गुजारा करण्यासाठी मिळत नाही. मी स्वतः बोलेन. काही ना काही मार्ग निघेल. पण तुमच्या इच्छेविरुद्ध गुदमरून माझ्यासोबत राहण्याची गरज नाही. अनन्या म्हणाली,
याने काय होईल सर? मग माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही. विनायकच्या कपाळावर आठ्या पडल्या. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तुम्ही आधीच सांगितलं असतं तर प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. सर, मला थोडा वेळ द्या. मला घटस्फोट नको. अनन्याने विनंती केली. तिचं बोलणं ऐकून विनायक खोलीबाहेर गेला नाही. तो म्हणाला, तुमच्या मनात माझ्यासाठी जागा तयार होईपर्यंत मी तुमच्याजवळ येणार नाही. असं म्हणत तो कपाटाजवळ गेला, स्वतःचे कपडे काढले आणि बाथरूममध्ये गेला. बाहेर आल्यावर उशी उचलून सोफ्यावर झोपला. तू बेडवर आरामात झोप, तो म्हणाला. त्याचा हा बदललेला स्वभाव पाहून अनन्या अचंबित झाली. त्याच्या शब्दात संशय नव्हता, रागही नव्हता. जणू हा तोच विनायक नव्हताच, ज्याच्याकडून ती शिकली होती. दुसऱ्या दिवशी अनन्या खोलीबाहेर आली आणि सासूसासऱ्यांसोबत नाश्ता केला. लगेचच दुसऱ्या दिवशी विनायकने तिला आईवडिलांकडे पाठवलं, कारण ती खूप उदास होत होती. अनन्याला आतून भीतीही वाटत होती की तो पुन्हा पप्पांकडे तक्रार करेल की तुमची मुलगी मला आवडतच नाही. पण यावेळी विनायकने तिच्याविरुद्ध काहीही तक्रार केली नाही. 2 दिवसांनी तो तिला घ्यायला आला आणि अनन्या त्याच्यासोबत परत गेली. वाटेत तो म्हणाला, मी तुला कधीच खोलीत त्रास देणार नाही, पण लोकांसमोर मला तुझ्या सोबत पती-पत्नीप्रमाणेच वागावं लागेल. ही मजबुरी आहे. अनन्याने काहीच उत्तर दिलं नाही. सकाळी ती त्याचे कपडे इस्त्री करू लागली, तेव्हा विनायकने कपडे तिच्या हातातून घेतले. नको, तू राहू दे. मला माझी कामं स्वतः करायची सवय आहे. असं म्हणत तो स्वतःच इस्त्री स्टँडजवळ उभा राहून कपडे इस्त्री करू लागला. अनन्याला आता आपल्या आधीच्या बोलण्याची थोडीशी लाज वाटू लागली, कारण त्याचा स्वभाव पूर्णपणे बदललेला दिसत होता. एकदा तो अनन्याला आपल्या मित्राच्या घरी जेवणासाठी घेऊन गेला. त्याची मैत्रीण डॉक्टर होती. ती म्हणाली, अनन्या, तुम्ही काय शिक्षण घेतलं आहे? अनन्या म्हणाली, मी आर्किटेक्ट आहे. ती पुढे म्हणाली, मग तुम्ही विनायकसोबत ऑफिसमध्ये त्यांना मदत का करत नाही? मी स्वतः डॉक्टर आहे आणि माझ्या नवऱ्यासोबत घर खर्चाचा अर्धा भार उचलते. तेव्हा विनायक म्हणाला, अनन्या अनेकदा सांगते आणि ती खूप चांगली आर्किटेक्टही आहे, पण मला ते आवडत नाही. माझं काम व्यवस्थित चाललंय आणि पत्नीला कामावर लावण्याची काही गरजच नाही. मग अनन्याने घरच्या जबाबदाऱ्यांसोबत ऑफिसच्याही जबाबदाऱ्या का उचलाव्यात? त्याने अनन्याची तुलना करत तिला कमी लेखलं नाही. अनन्याला आश्चर्य वाटलं. तिला तर चांगलं जेवण बनवणंही नीट जमत नव्हतं. कधी मीठ जास्त, कधी तिखट जास्त. सुरुवातीला सासूबाईंनी म्हटलं होतं, काही नाही बाळा, हळूहळू सगळं शिकशील. पण वारंवार तसं होत राहिल्यावर सासूबाईही चिडू लागल्या. इतक्या वेळा समजावलं तरी कसं चुकतं? जाणून बुजून वाईट बनवतेस का, जेणेकरून तुला बनवावंच लागू नये? हे ऐकून विनायक म्हणाला, आई, तुम्हालाही किती वर्ष स्वयंपाक करताना झाली? 25-30 वर्ष तरी झाली असतील. तरीही कधी कधी चूक होतेच ना. आणि अनन्याचं माहेरचं राहणं कसं होतं हे तुम्हाला माहीत आहे. ती एकुलती एक लाडकी मुलगी आहे. ती मुद्दाम असं का करेल? शिवाय मला तिच्या जेवणात काही उणीव वाटत नाही. आजी सांगायची की तुमच्याही लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात अशाच चुका व्हायच्या, पण तुम्हीही हळूहळू सगळं शिकलात ना. मग तिलाही शिकायला वेळ द्या. तुमच्या वय आणि अनुभवाच्या कसोटीवर तिला का मोजता? हे ऐकून विनायकची आई गप्प झाली. तो प्रत्येक वेळी अनन्याला प्रेमाने समजावून सांगायचा, तिची चूक उघड करत नसे आणि तिला कमी लेखण्याचा प्रयत्नही करत नसे. नको असतानाही अनन्याला विनायकवर प्रेम जडू लागलं, कारण तो तिची खूप काळजी घेत होता. एकदा विनायकला ताप आला, तेव्हा अनन्या उशिरापर्यंत त्याच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली. ताप थोडा उतरल्यावर त्याने डोळे उघडले आणि समोर बसलेली अनन्या पाहून म्हणाला, तू काय करतेस? मी औषध घेतलं आहे. बरा झालो असतो. तुला रात्र जागून काढण्याची काय गरज होती? तेवढ्यात अनन्या रडू लागली. मला माफ करा विनायक. मी तुम्हाला समजून घेण्यात मोठी चूक केली. मला तुम्ही वाईट वाटत नव्हतात, पण मला वाटलं होतं की तुम्ही माझ्याशी आधीसारखंच वागाल, जसं शिकवताना वागत होतात. मला वाटलं तुम्ही मला सगळ्यांसमोर कमी लेखाल.
सांगाल की आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. तुमच्याशिवाय मी एक पाऊलही चालू शकले नसते. पण तुम्ही कुणासमोरही मला कमी लेखलं नाहीत, उलट माझ्या कौतुकाच्याच गोष्टी सांगितल्या. माझ्यात नसलेल्या गुणांचंही वर्णन केलं. मी तुम्हाला फार चुकीचं समजले. प्लीज मला माफ करा. विनायक तिला लक्ष देऊन पाहत राहिला. मग तिचा हात धरून म्हणाला, तेव्हा तू लहान होतीस. त्या वयात मुली अनेकदा अभ्यासापासून पळ काढतात. म्हणूनच मी तुला ओरडलो. तेव्हा ते आवश्यक होतं. पण तू खूप चांगली मुलगी आहेस. मी तुझ्या वाईट गोष्टी का करेन? तू खूप मेहनत केलीस, शिकलीस आणि यशस्वी आर्किटेक्ट बनलीस. हे सगळं सोपं नव्हतं. पण तू करून दाखवलंस. अनन्याला तो काय सांगणार होती त्याचे टोमणेच तिला पुढे जाण्याची ताकद देऊन गेले होते. त्याच्या कडवट शब्दांना खोटं ठरवण्यासाठीच तिने हे सगळं साध्य केलं होतं. हे दाखवण्यासाठी की ती वाईट नाही आणि यशस्वी होऊ शकते. विनायकने तिचे अश्रू पुसले आणि तिला जवळ ओढलं. म्हणाला, इतकीच गोष्ट होती? मला वाटलं होतं की तू माझा तिरस्कार करतेयस आणि मनात सगळं साठवून ठेवतेयस. पण तू तर साध्याच गोष्टी मनाला लावून घेतल्यास. असं म्हणत त्याने अनन्याला घट्ट मिठी मारली आणि तिचे ओठ आपल्या ओठात घेऊन उत्कटपणे चुंबन दिलं. अनन्या, आता मी स्वतःला थांबवू शकत नाही. तुझ्या मनात माझ्याविषयी द्वेष नाही हे मला कळलंय. म्हणून आता मी थांबणार नाही. अनन्यालाही या प्रेमाची ओढ होती. डोळे मिटत तिने स्वतःला विनायकच्या स्वाधीन केलं. गैरसमजांचे ढग दूर झाले होते आणि आनंदाची बरसात सुरू झाली होती, ज्यात दोन जीव एकमेकात गुंतून भिजत होते. गैरसमज, पूर्वग्रह आणि भीतीमुळे आपण एखाद्या व्यक्तीला चुकीचं समजतो. पण जेव्हा वेळ जातो, परिस्थिती बदलतात आणि मन उघड होतं, तेव्हा कठोर दिसणाऱ्या माणसामागे किती खोल प्रेम, जबाबदारीची जाणीव आणि समर्पण असतं हे दिसतं. खरं प्रेम दडवून ठेवलेलं असतं. ते ओरडून सांगितलं जात नाही. ते वागणीतून, कृतीतून दिसतं. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा. अशाच आणखी कथा वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या एका नवीन रोमॅन्टिक कथेसह पुन्हा भेटू. धन्यवाद.